नमस्कार, मी कुलदीप रमेश निंबाळकर, मुक्काम पोस्ट संसद, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सृजन आयोजित दुर्गराज गड किल्ला बांधणी महास्पर्धा 2020 निमित्त मी किल्ला तोरण्याची प्रतिकृती बनवली आहे. पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला वेल्हे गावाच्या नजीक आहे. या किल्ल्याची खडी चढाई करून गेल्यानंतर आपणाला सुरुवातीला लागते ते बिनीद्वार. बिनीद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आपण तशीच खडी चढाई करून पुढे जातो. पुढे गेल्यानंतर रेलिंगच्या सहाय्याने आपल्याला वरती चढावे लागते. वरती गेल्यानंतर आपल्याला लागते ते कोटीद्वार. कोटीद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर थोडे पुढे गेल्यावर आपणास लागते ते देवी मंदिर. देवी मंदिराचे शेजारीच पिण्याचे पाण्याचे टाके आहे. तसेच त्याच्याच शेजारी असणाऱ्या हनुमान बुरुजाच्या बाजूने आपण गेल्यानंतर चढाई करून गेल्यानंतर पुढे आपणास लागते ते शिडी मार्ग. शिडी मार्गाहून खाली उतरल्यानंतर आपणास झुंजारमाची आढळून येते. झुंजारमाचीकडे जाण्यासाठी आपणास भुयारी मार्ग लागतो. त्यास गुप्तद्वार असे म्हणतात. गुप्तद्वारातून आतमधून आपण ज्यावेळेस पुढे निघतो त्यावेळेस आपणास तटाच्या बाजूने चालत गेल्यानंतर लागते ते टाके. टाक्यापासून तसेच पुढे सरळ चालत गेल्यानंतर आपणाला दिसतो तो झुंजार बुरुज. हा बुरुज अतिशय भक्कम असून या बुरुजाचा इतिहास खूप मोठा आहे. तसेच कोटीद्वारापासून आपण आत गेल्यानंतर दुसऱ्या रस्त्याने सरळ गेल्यास आपणास दिसतो तो लक्कडखाना. लक्कडखान्याच्या बाजूच्या रस्त्याने तसेच वरती चालत गेल्यानंतर आपणास दिसतो तो वाडा. वाड्याच्याच बाजूला काही जुन्या पुरातन वाड्यांचे अवशेष देखील आहेत. तसेच त्याच्या शेजारी आपणास दिसून येते ते मेंगाई देवीचे मंदिर. मेंगाई देवीच्या मंदिराच्या शेजारीच तोरणेश्वर महादेवाचे मोठे मंदिर आहे. त्यामध्ये ट्रेकर्स मुक्कामी सुद्धा राहू शकतात. तसेच तोरणेश्वर मंदिराच्या बाजूलाच बाहेरच्या बाजूलाच वीरगळ आणि सतीशिळा देखील आढळून येतात. त्या सतीशिळांच्या थोड्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. तसेच त्या टाक्याच्या विरुद्ध बाजूला देखील दुसरे एक टाके आहेत. त्याच टाक्याच्या मधून एक रस्ता जातो. तो रस्ता सरळ निघतो कोकण दरवाजा. कोकणद्वार हे अतिशय भक्कम स्थित असून तो दरवाजा उतरून आपण जसे जसे खाली येऊ तसे आपणास लागतो हत्तीमाळ बुरुज. हत्तीमाळ बुरुज देखील अतिशय भक्कम स्थित असून त्या बुरुजाला एक गुप्त मार्ग आहे. त्या गुप्त मार्गातून आपण असेच पुढे चालत आल्यानंतर आपणास दिसते ते 4 टाके, वेताळ, तसेच राजगडकडे जाणारा मार्ग देखील तिथूनच आहे. तसेच त्याच्या शेजारी भगतद्वार असून ते देखील उत्तम स्थितीत आहे. तिथून पुढे आपण तसेच चालत आल्यानंतर आपणास दिसून येते ते वंकजाई दरवाजा. वंकजाई दरवाजाच्या पलीकडच्या बाजूस आपणास आढळून येते दारूखाना. त्या दारूखान्याच्या बाजूच्या रस्त्याने पुढे आल्यानंतर आपणास दिसून येते ते घोडेजिन खांब. घोडेजिन खांबाच्या शेजारीच आपणास दिसून येतो बुदला. ह्या बुदल्याच्या आकारावरूनच या माचीचे नाव बुदला असे पडले आहे. बुदल्याच्या बाजूने आपण पुढे चालत आल्यास आपणास दिसते कापूर लेणे. कापूर लेण्याच्या बाजूनेच पुढे आल्यावर दिसतो तो चित्त दरवाजा. चित्त दरवाजाच्या बाजूलाच आपणास विशाळा आढळून येतो. विशाळ्याच्या बाजूला असणाऱ्या रस्त्याने आपण तसेच पुढे चालत आल्यानंतर आपणास दिसते घोडेजिन टोक. घोडेजिन टोकाच्या बाजूने आपण जसे जसे पुढे जाऊ तसं आपणास दिसून येते ते कापूर टाक. कापूर टाकाच्या बाजूनेच आपण पुढे चालत गेल्यास आपणास गंगाजाईचे एक छोटेसे मंदिर आढळून येते. त्याच गंगाजाईच्या मंदिराच्या मागच्या बाजूस आहे तो रडतुंडीचा बुरुज. त्या बुरुजाला वसा घेऊन बाजूनेच आपण पुढे चालत गेल्यास आपणास परत पुन्हा आपण भगतद्वारापर्यंत जाऊन पोहोचतो.